पावसाळा सुरू झाला की भजीची खूप क्रेझी असते. भजी वडापाव गरम गरम खाऊशी फार वाटतं. बाहेर असा पाऊस पडत असतो आणि आपण भजी खात असतो. किती छान वाटतं ना. आपण नेहमीच कांद्याची भजी खातो, बटाट्याची खातो, पण आज आपण वेगळी म्हणजे स्वीट कॉर्नची भजी करणार आहोत. आपण पावसाळ्यामध्ये देखा बघा, असं बाहेर कुठं धबधब्यावर गेलो किंवा अजून कुठं फिरायला गेलो की आपण स्वीट कॉर्न भाजलेलं असतं ते गरम गरम खातो. तर आपण आज त्या स्वीट कॉर्नची गरम गरम भजी कशी करतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, वेळ न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मी रुपाली आई अन्नपूर्णा किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला स्वीट कॉर्नची भजी करून दाखवणार आहे. आता सध्या कसं पावसाचे दिवस पण सुरू झालेत आणि बाहेर पाऊस पडत असेल तर आपण गरमागरम भजी खाण्याची खूप इच्छा होते. तर आपण नेहमीच कांद्याची भजी खातो, बटाट्याची भजी खातो. तर आज जरा वेगळा प्रकार म्हणून मी आज तुम्हाला स्वीट कॉर्नची भजी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते तुम्हाला. ह्याच्यासाठी मी इथं तुम्हाला अर्धी वाटी मी कॉर्नफ्लावर पावडर घेतलेली आहे. 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. चवीनुसार लागेल म्हणून मग मी मीठ घेतलेलं आहे. आणि इथं मी फक्त हिरवी मिरची आणि जिरं यांचं वाटण करून घेतलेलं आहे. मी इथं 2 कांदे खूप बारीक नाही चिरलेले, मीडियम मध्ये चिरलेले आहेत, उभे आडवे चिरलेले आहेत, आणि एक स्वीट कॉर्न घेतलेला आहे, कणीस घेतलेला आहे. तर चला आता आपण कृतीकडे वळूया. प्रथम आपण इथं स्वीट कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे. तर आपण सोलत बसायचे नाहीच आहेत ते. आपण काय करायचं, असं चाकूच्या साह्याने डायरेक्ट कट करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर ते एक छोटं कटर मशीन पण असतं, त्यांनी कट केले तरी देखील चालू शकतात. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि कॉर्नची भजी खूप छान लागतात आणि कुरकुरीत देखील असतात. तुम्ही पाहू शकता आपलं सगळं व्यवस्थित निघालेले आहेत. आता हे जे दाणे आहेत हे मी आता मिक्सरला थोडेसे ओबडधोबड बारीक करून घेत आहे. आपल्याला खूप बारीक करायचे नाही. मी या पद्धतीने थोडेसे जाडसर बारीक करून घेतलेले आहेत. आपण मिक्सरला का फिरवून घेतो की ते अखंड दाणे असले की तेलात टाकले की उडतात. मग थोडस आपण ह्यांना असं स्मॅश केलं की चव देखील येते आणि उडत नाहीत, तेलामध्ये फुटत देखील नाहीत. आता ह्याच्यामध्ये मी जो 2 कांदे घेतले होते चिरून ते घालून घेत आहे. त्याच्यानंतर मिरची बारीक करून घेतली चवीसाठी म्हणून. साधारण 1-1.5 चमचा घालते, कारण थोडीशी तिखट असले खूप छान चव येते. इथं मी कॉर्नफ्लावर पावडर 2 चमचे घालून घेत आहे. आपल्याला जसं लागेल त्या पद्धतीने आपण घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी बेसन जे घेतलं आहे त्याच्यातलं देखील मी निम्मच घालणार आहे. चवीनुसार मीठ, थोडासा हिंग घालायचा आहे, थोडीशी हळद, आणि चवीसाठी म्हणून अजून टेस्ट चांगली येण्यासाठी इथे आपण 1 चिमूटभर जिरं घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं कोरडंच अगोदर एकत्र करून घ्यायचं आहे, कारण आपलं कॉर्नला पाणी सुटलेलं असतं, बारीक केलेलं आहे त्यामुळे वेगळं पाणी घालण्याची गरज नाहीये. ह्याच्यामध्ये कोथिंबीर देखील घालतात, पण माझं असं मत आहे की कोथिंबीर घातल्याने थोडीशी भजी मऊ होतात आणि कडक खूप छान लागतात, त्याच्यामुळे मी कोथिंबीर घालणार नाहीये. तुम्ही पाहू शकता मी पाणी बिलकुल न घालता देखील अगदी आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. आणि हे चमच्याने भिजवता येतच नाही, कारण आपल्याला असं ते पूर्ण दाबून दाबून स्मॅश करून भिजवावं लागतं, त्यामुळं हातानेच भिजवावं लागतं.
चला आता आपण पीठ आपलं तयार आहे. आता आपण भजी तळून घेऊया. आपलं तेल देखील आता तापलेलं आहे. एक छोटस सोडून बघते. हो, व्यवस्थित तापलेलं आहे. मी गॅस पूर्ण बारीक केलेला आहे. आता आपण जशी कांदा भजी सोडतो गोल, त्या पद्धतीने ह्याची छोटी छोटी भजी सोडून घेऊयात. खूप छान कडक आणि कुरकुरीत होतात आणि टेस्ट तर खूप छान येते आणि तेलकट तर बिलकुल होत नाही. तुम्ही नक्की करून पहा. आपण थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घेणार आहोत. मी आता गॅस थोडासा वाढवत आहे. पण तेल खूप तापलेलं होतं, त्याच्यामुळे मी पूर्ण मंद गॅसवरच भजी सोडलेली आहेत. कॉर्न म्हणजे कसं असतात, थोडेसे ओलसर असतात ना, पाण्याचं त्याच्यात हे असतं, त्याच्यामुळं ते तळायला थोडस वेळ जातो. पण भजी खूप टेस्टी होतात. एका बाजूने छान मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने देखील तसाच कलर आला की आपण काढून घेणार आहोत. मी आता हे काढून घेत आहे. मी ह्याच पद्धतीने मी राहिलेल्या पिठाचे देखील करून घेत आहे. आपली ही देखील भजी तळून झालेली आहे. मी आता ही काढून घेते आणि आपली भजी सर्व कशी झालेली आहेत मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवत आहे. मी आता गॅस बंद करत आहे. तुम्ही पाहू शकता आपली भजी तयार झालेली आहेत. किती छान दिसत आहे ना. आणि सॉस बरोबर देखील आपण हे खाऊ शकतो. नुसतं आपण सॉस आणि ही भजी
स्वीट कॉर्नची भजी खाऊ शकतो. तर कशी वाटली ही माझी रेसिपी, कसा वाटला हा माझा व्हिडिओ? माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि तसेच नवनवीन व्हिडिओ माझे असेच पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. थँक्यू. धन्यवाद.